नमस्कार. आपण पाहताय विश्वकर्मा मीडिया न्यूज. मी पत्रकार संदीप दीक्षित. महाराष्ट्रामध्ये 14वी विधानसभा बरखास्त झालेली आहे आणि 15व्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कार्यान्वित केली गेली. 20 नोव्हेंबरला या 15व्या विधानसभा अस्तित्वात येण्यासाठी मतदान घेण्यात आलं आणि आज 23 नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्रातल्या विधानसभेची मतमोजणीची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांचा कार्यकाळ येतो. या 36 जिल्ह्यांच्या मध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, याचबरोबरीनं मुंबई, या सगळ्या प्रकारानं 288 विधानसभा मतदारसंघ कार्यान्वित करण्यात आलेली आहेत आणि याची सर्वांची निवडणूक प्रक्रिया मतदान करण्यापर्यंतची पूर्ण झाली आणि आज सर्व ठिकाणी एकाच वेळेला महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सकाळी साधारण एकाच वेळेला म्हणजे 8:30 वाजण्याच्या सुमाराला मतदान प्रक्रिया सुरू झाली. वेगवेगळ्या पद्धतीचे विभागवार टेबल्स मांडले गेलेले आहेत. निवडणुकीची सर्व प्रशासकीय यंत्रणा सजलेली आहे. पहिल्यांदा या मतमोजणीमध्ये पोस्टल मतदान मोजलं जाणार आहे. पोस्टल मतदानाचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 अशा अनेक फेऱ्या मतमोजणीच्या होतील आणि त्या फेऱ्या त्या ठिकाणचा प्रांताधिकारी किंवा तहसीलदार ज्यांना निवडणूक आयोगाने त्या विधानसभा मतदारसंघाचा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्याची निवड केलेली आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी त्या फेऱ्यांची मतमोजणी जाहीर करणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लावण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण हे विश्लेषण आणि हा व्हिडिओ बनवतो आहे तो सातारा जिल्ह्याच्या निवडणूक मतमोजणीच्या संदर्भामध्ये. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. तसं पाहिलं तर या सातारा जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या 11 आहे आणि या 11 तालुक्यांच्या मध्ये विभागून या त्या आणि इतर अजून 1 किंवा 3 तालुक्यांचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आलेला आहे. यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. वाई विधानसभा मतदारसंघ, याचबरोबर सातारा विधानसभा मतदारसंघ, पाटण विधानसभा मतदारसंघ, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ, मान विधानसभा मतदारसंघ आणि फलटण विधानसभा मतदारसंघ अशा प्रकारच्या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी जी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि अजून त्यांचे मित्रपक्ष, या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली जाते. कुठं तुतारी वाजवणारा मनुष्य हा राष्ट्रवादीचं चिन्ह आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं मशाल हे चिन्ह आहे आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा हे चिन्ह आहे. या तिन्ही चिन्हांच्या माध्यमातून महाविकास आघाडी महाराष्ट्रातली निवडणूक लढवलेली आहे. याच्या विरोधामध्ये महायुती निवडणूक लढवती आहे. महायुतीमध्ये वर्तमान भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवती आहे. याच सोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे त्यांच्या शिवसेनेचं धनुष्यबाणाच्या चिन्हावरती त्यांची उमेदवार निवडणूक लढवत आहेत. आणि तिसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे घड्याळ या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्यासोबत इतर मित्रपक्ष आहेत.
ही महायुती आहे. महायुतीच्या वतीनं सुद्धा महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करून निवडणूक लढवलेली आहे. त्याची आज मतमोजणी होती आहे. अनेक प्रीपोल निवडणूक मतदान झाल्यानंतर या 2 दिवसाच्या काळामध्ये अनेक वाहिन्यांनी अनेक संस्थांनी केलेले निवडणूक पूर्व अंदाजपत्र निर्माण करण्यात आले. यामध्ये कुठं महाविकास आघाडी पुढे दाखवण्यात आली, कुठं महायुती पुढे दाखवण्यात आली, अशा प्रकारची यंत्रणा आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या 2024-29 या काळाकरता, या पंचवार्षिक काळाकरता जी निवडणूक लढवली गेलेली आहे, यामध्ये महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये परत येईल अशा प्रकारचा अंदाज प्रीपोल अलायन्समधून पोल्समधून करण्यात आलेला आहे. आपण हा व्हिडिओ करतो आहे या मतमोजणीच्या अनुषंगानं सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीच्या निमित्तानं. सातारा जिल्ह्याच्या 8 विधानसभा मतदारसंघाकरता 189 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. मग ते या महायुतीचे उमेदवार होते, महाविकास आघाडीचे उमेदवार होते किंवा अपक्ष उमेदवार होते. असे 189 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. उमेदवारी अर्ज काढून घेण्याच्या दिवशी 98 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज काढून घेतला गेला. 109 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांनी आपलं निवडणूक लढवलेली आहे. त्या 109 उमेदवारामध्ये काही उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, काही उमेदवार महायुतीचे उमेदवार आहेत, काही अपक्ष उमेदवार आहेत. असे मिळून या सातारा जिल्ह्यामध्ये 109 उमेदवार निवडणूक त्यांनी लढवलेली आहे. आणि त्यांचं नशीब निवडणुकीच्या मतदान यंत्रामध्ये आता बंद आहे. आता हा व्हिडिओ बनवत असताना सकाळचे 10 वाजलेले आहेत. पोस्टलच्या मतदानाची फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. पुढच्या 1, 2, 3 फेऱ्या मतमोजणीच्या चालू आहेत. अशा प्रक्रियेमध्ये जो काही कल हातामध्ये येतो आहे त्या कलामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. आपण कुठल्याही पद्धतीची मतदान सांगण्यामधली घाई करणार नाही आहोत. आपण विश्वकर्मा मीडिया न्यूजच्या माध्यमातून 11 वाजायच्या नंतर प्रत्यक्ष आलेले खरे खुरे सत्य ऑथेंटिक कल जे त्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या मुखामधून किंवा त्यांच्या ऑफिशियली पोर्टलवर जाहीर केलेला निकाल तोच आपण तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. खोटी नाटी ऐकीव माहिती घेऊन कोणाला तरी भ्रमिष्ट करणं हे कार्य विश्वकर्मा मीडिया न्यूजच्या माध्यमातून आपण करणार नाही आहोत. पहिल्यांदा बोलूया आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं. 257 कोरेगाव विधानसभा निवडणूक 2024 या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण जे मतदार आहेत ते 3,21,122 मतदार या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतात. हा मतदारसंघ कोरेगाव तालुक्याच्या ठिकाणचा असल्यामुळे याला कोरेगाव विधानसभा मतदारसंघ असं म्हटलं जातं. कोरेगाव तालुक्यामधील 4 मंडलांचा कार्यक्षेत्र या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतं. खटाव तालुक्यामधील 2 मंडलांचं कार्यक्षेत्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये येतं आणि सातारा तालुक्यामधले 2.5 मंडल या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्याचं कार्यक्षेत्र येतं. असा मिळून 9.5 मंडलाचा हा 8.5 मंडलांचा बनलेला कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये 3,21,122 मतदार अधिकृतरित्या मतदान पुस्तकामध्ये आहेत. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदानाच्या दिवशी सायंकाळच्या 6 वाजायच्या अवधीपर्यंत 2,49,332 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे.
लोकशाही मजबूत करण्यासाठी जे आव्हान सर्वच राजकीय पक्षांच्या वतीनं आणि उमेदवारांच्या वतीनं केलं, प्रशासनाच्या वतीनं केलं, काही सेलिब्रिटींच्या माध्यमातून करण्यात आलं, या भूमिकेला जागृत राहून अत्यंत चांगलं मतदान पाठीमागच्या लोकसभा विधानसभा इतर तुलना केली गेली तर हे खूप चांगलं मतदान यामध्ये झालेलं आहे। 2,49,332 मतदारापैकी पुरुष मतदारांनी 1,28,574 पुरुष मतदारांनी मतदानाचा आपला अधिकार बजावलेला आहे, मग त्यांनी मतदान केलेलं आहे। या निवडणुकीमध्ये महिलांच्या मध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये 1,20,757 महिलांनी मतदान केलेलं आहे। जवळपास पुरुषांच्या तुलनेनं महिलांनी मतदान केलेलं आपल्याला दिसतं, कारण महिलांच्या मध्ये सुद्धा मतदान करण्याकरता जागृतता प्रशासनाच्या वतीनं, राजकीय पक्षांच्या वतीनं आणि उमेदवारांच्या वतीनं करण्यात आलेली होती। 2,49,332 मतदान म्हणजे कोरेगाव विधानसभामध्ये असणाऱ्या मतदारांच्या तुलनेनं 77.64% मतदान झालेलं आहे। इतिहासामध्ये इतकं मतदान पूर्वी कधी झालेलं नव्हतं। आज 19 फेऱ्यांच्या माध्यमातून मतमोजणी केली जाणार आहे। मतमोजणी सुरू झालेली आहे। सातारा तालुक्यामधले जे 2.5 मंडल आहेत तिकडून मतमोजणीला सुरुवात होत झालेली आहे। सातारा तालुक्यातले 2.5 मंडलाचं मतदान मोजणी केली जाईल, ते त्या फेरीनुसार जाहीर केलं जाईल। सातारा तालुक्यातलं मतदान मोजून झाल्यानंतर कोरेगाव तालुक्यातल्या 4 मंडलाचं मतदान मोजणी सुरू होईल। ती त्या फेरीनुसार विधानसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती जाहीर केलं जाईल। त्याच्यानंतर या 4 मंडलामधील मतदान मोजून पूर्ण झाल्यानंतर खटाव तालुक्यामधल्या 2 मंडलांचं मतदान मोजणी सुरू होईल। त्यावेळेला तिथली मतदान मोजणी निवडणूक निर्णय अधिकारी त्या फेरीनुसार जाहीर करतील। असं मिळून सायंकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत पूर्ण रिझल्ट आपल्या हातामध्ये येईल। 8.5 मंडलामध्ये असणाऱ्या 2,49,332 मतदारांनी जो मतदानाचा अधिकार बजावलेला आहे त्या सगळ्यांचे मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणचा निकाल जाहीर करणार आहेत। या निवडणुकीपुरतं जर आपण बघितलं तर साधारणपणे आता 15 अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत। 15 अपक्ष उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत। एक नोटाचं चिन्ह आहे। एकूण उमेदवारापैकी एकालाही मला द्यायचं नाही तर नोटावरती ज्यांना मतदान करता येतं असा एक पर्याय उपलब्ध आहे। आणि 2 हे प्रत्यक्ष प्रतिस्पर्धी ज्यांची काट्याची टक्कर आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार, माजी आमदार आणि वर्तमान विधान परिषदेचे आमदार, माजी पालकमंत्री, माजी मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आणि महायुतीचे उमेदवार मागच्या 2019ला पहिल्यांदाच विधानसभेमध्ये आले आणि चांगल्या मताधिक्याने ते विजय झाले। ते महायुतीचे उमेदवार आमदार श्री महेश दादा शिंदे, या दोघांच्या मध्ये काट्याची टक्कर आहे। हे 2 उमेदवार अपक्ष 15 उमेदवार आणि एक नोटाचं असे मिळून 18 मतदान देण्यासाठीचे पर्याय उपलब्ध होते। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जी मशीन्स उपलब्ध करण्यात आलेली आहे, त्याची रचना निर्माण करण्यात आलेली आहे, त्या मशीनमध्ये 16 उमेदवारांची रचना करण्यात आलेली आहे। म्हणून या मतदारसंघात प्रत्येक मतदान केंद्रामध्ये 2 मशीन ठेवण्यात आलेल्या होत्या आणि त्या 2 मशीनवरती एकूण 18 पर्यायांच्या वरती मतदारांना आपला पर्याय निवडायचा होता। आता ज्या दिवशी निवडणूक लागली, प्रचार यंत्रणा सुरू झाली, महायुतीचे उमेदवार महेश दादा शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जो काय प्रसार प्रचार या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये खटाव, कोरेगाव आणि सातारा या तालुक्यांच्या मध्ये असणाऱ्या कार्यक्षेत्रामध्ये केला, महेश शिंदे यांचं या मशीन मधलं
एक नंबरला नाव आहे महेश संभाजीराजे शिंदे आणि त्यांची निवडणूक निशाणी शिवसेनेचं धनुष्यबाण आहे आणि म्हणून त्यांनी जो प्रचार केला तो एक नंबरच्या बटन दाबायचं अशा प्रकारचा प्रचार केला। आता महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आहेत शशिकांत शिंदे, यांची निवडणूक निशाणी आहे तुतारी वाजवणारा मनुष्य आणि तो आहे 2 नंबरच्या निशाणीच्या ठिकाणी, 2 नंबरला त्यांचं नाव आहे आणि म्हणून शशिकांत शिंदे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार केला, त्यांनी करताना प्रचार केला की 2 नंबरला आपली निशाण आहे, तिथं जाऊन बटन दाबायचं। आता जेव्हा ही प्रक्रिया पूर्णत्वाला जात होती, मतदानाचा दिवस जवळ येत होता, त्यावेळेला कळालं की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एका मशीनमध्ये 16 आणि 17वा साबळे उमेदवार आणि 18वा नोटा हा पर्याय हा दुसऱ्या मशीनमध्ये गेलेला आहे। त्यामुळे ह्यांनी केलेल्या प्रचाराप्रमाणे जर तुम्ही आम्ही विचार करण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणे जर मतदारांनी सर्वसामान्य माणसांनी 1 नंबरला बटन दाबायचं, पण मशीन क्रमांक 1 मधलं दाबायचं का मशीन क्रमांक 2 मधलं दाबायचं, याचा प्रचार किती पद्धतीनं या उमेदवारांच्या माध्यमातून केला, हा संशोधनाचा विषय मतमोजणी नंतर पडणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून आपल्या लक्षात येणार। शशिकांत शिंदेच्या माध्यमातून प्रचार केला गेला 2 नंबरचं बटन दाबायचं, पण मशीन क्रमांक 1 मधलं 2 नंबर दाबायचं आहे। जर एखाद्या माणसानं मशीन क्रमांक 2 मधलं 2 नंबरचं बटन दाबलं तर ते मतदान नोटावरती जाणार आहे। आपण सगळ्यांनी पाहिलं, शशिकांत शिंदे यांनी काही महिन्यांच्या पूर्वी झालेल्या सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवलेली होती। त्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना ट्रम्पेट वाद्य आहे त्या वाद्यावरती अनेकांनी मतदान केलं आणि सुमारे 38,000 मत ट्रम्पेटला पडले आणि आपल्याला बघितलं आपण लोकसभेला की शशिकांत शिंदे यांना उदयनराजे भोसले महाराज यांच्यापेक्षा कमी मतदान पडलं आणि शशिकांत शिंदे पराभूत झाले। सुदैवानं जर ट्रम्पेट हे वाद्य असणारं निशाणी नसती तर शशिकांत शिंदेची निवडणूक कदाचित लोकसभेची वेगळी आपल्याला दिसली असती। आता सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या मशीन मधल्या 4थ्या ते 5व्या क्रमांकाला ट्रम्पेट नावाचं हे वाद्य असणारं निशाणी आहे। एक उमेदवार त्या नावाचे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत। आता याच प्रकारचा प्रयत्न या विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेला आहे। महेश शिंदे या नावाचे 4 उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे राहिलेले आहेत। एक तर सेम महेश संभाजी शिंदे आणि महायुतीचे उमेदवार महेश संभाजीराजे शिंदे समान नावाचे 2 उमेदवार आहेत आणि महेश शिंदे नावाचे उरलेले 3 उमेदवार आहेत। असे एकूण 5 उमेदवार या मतदारसंघामध्ये या मशीनमध्ये आपल्याला बघायला मिळालेले। म्हणजे महेश शिंदे नाव वाचून जर एखाद्याने मतदान केलं तर तिथं ते फसलं जाऊ शकतं। मशीन क्रमांक 1 मध्ये बटन दाबायचं तर ते महेश शिंदेना जाईल, पण मशीन क्रमांक मध्ये 2 नंबरच्या मशीन मध्ये जर कोणी 1 नंबर बटन दाबलं तर ते साबळे जे चहाच्या किटली या निशाणीवरती उभे आहेत त्यांना ते मतदान जाऊ शकतं। जर 2 नंबरचं बटन दाबायचं हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या प्रचाराप्रमाणे जर मशीन क्रमांक 1 मध्ये जर 2 नंबरचं बटन दाबलं तर शशिकांत शिंदे त्यांना ते तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या निशाणीवरती मतदान मिळणार आहे। मात्र त्यांनी केलेल्या प्रचाराप्रमाणे ज्याला माहित नाही त्यानं त्या व्यक्ती मतदारानं जर 2 नंबर क्रमांकाच्या मशीनमध्ये 2 नंबर क्रमांकाचं जर बटन दाबलं तर ते नोटा या चिन्हावरती त्यांचं मतदान नोंदवलं जाणार आहे। अशी एकत्रित विचित्र परिस्थिती पुन्हा एकदा कदाचित आजची पूर्ण मतमोजणी झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळू शकते। असं होऊ नये, हे लोकशाहीला मारक आहे। एखादा व्यक्ती विजयापर्यंत पोहोचणारा माणूस अशा चुकलेल्या मतदानामुळे तो पराभूत होऊ शकतो, असं आपण गेले अनेक दिवस पाहिलेलं आहे। या सगळ्या प्रकारामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे मुद्दे आले, मुद्द्यावरनं गुद्द्यावरती निवडणूक गेली
ऊसाचं जळीत झालं, तिथं केसेस झाल्या, उमेदवारांचा नाचणारा व्हिडिओ कोणीतरी पोस्ट केला, तिथं तक्रारी झाल्या. एक ना अनेक प्रकारचे मुद्दे, विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी दहशतवादी, दोन्हीही महाविकास आघाडीचे उमेदवारही आणि महायुतीचे उमेदवारही एकामेकावरती दहशत केली जाते या मतदारसंघामध्ये, अशा प्रकारची ट्रेंड निर्माण केला गेला आणि ही निवडणूक लढवली गेली. मतदारांनी मात्र कोणाला चूज केलेला आहे, कोणाला चॉईस केलेला आहे? महायुतीला मतदान केलं जाणार आहे, महाविकास आघाडीला मतदान केलं जाणार आहे का अपक्ष उमेदवारांना मतदान केलं जाणार आहे, याचा विचार मतदारांनी जो केलेला आहे हा मतमोजणीनंतर आपल्याला लक्षात येणार आहे. या सगळ्या प्रकारामध्ये अनेक मुद्द्यांच्या माध्यमातून आलेले अनेक मुद्दे आपल्या सगळ्यांच्या समोर आले. खास करून लोकसभेच्या वेळेचा जो मुस्लिम वोटरचा मुद्दा होता, ज्यांनी भारतीय जनता पार्टीने त्याच्यावरती आरोप केला होता की वोट जिहाद केला जातोय, की वरून कोणीतरी फतवा काढतो आहे, मौलवी असतील, त्यांच्या मशिदीचे कोणी धर्मगुरू असतील, त्यांच्याकडून फतवे काढले जात आहेत आणि ते खेडोपाड्यापर्यंत पोहोचवले जात आहेत की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. आणि त्यामुळे मुस्लिम वोटर्स यावेळेला सुद्धा जास्तीत जास्त पर्सेंटेजनी महाविकास आघाडीच्याच उमेदवारांना महाराष्ट्रभरामध्ये मतदान करतील अशा प्रकारचं वातावरण प्रचार यंत्रणेच्या कार्यकाळामध्ये होतं. त्याचबरोबरीनं मराठा आरक्षण हा मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जो मोमेंट केलं गेलेला होता आरक्षणाचा, त्यातूनही लोकसभेला आपण पाहिलं की मराठा लोकांनी विशिष्ट ठिकाणी, खास करून विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा लोकशाहीच्या या निवडणुकीमध्ये या प्रकारचा ट्रेंड निर्माण करून महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीला लोकसभेला मतदान केलं. आज सुद्धा मराठा आरक्षणाची जी मुवमेंट चालवणारी त्या तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर, महाराष्ट्र स्तरावरती लोक आहेत, त्यांच्या माध्यमातून मराठा समाजाने महाविकास आघाडीला मतदान करावं अशा प्रकारचा ट्रेंड याही 15व्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये राबवला गेलेला आहे. संविधान बदललं जाणार आहे ह्या दलित समाजामध्ये एक प्रचार केला गेला महाविकास आघाडी इंडिया आघाडीच्या माध्यमातून, तोही प्रचार याही विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं केला गेला. तर या सगळ्या विषयाला किती धार येऊ शकते? लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर पुलाखालून बरसच पाणी वाहून गेलेलं आहे, पण या पाणी वाहून गेलेलं असेल तरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असणारे जे त्यांचे हिंदुत्ववादी जेवढ्या संघटना आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळे नॅरेटिव्ह खोटे ठरवून सत्य बाजू समाजाच्या पुढे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेलेला आहे. पण या प्रयत्नांना मतदार किती पद्धतीनं तराजूमध्ये जोखून महाविकास आघाडीला मतदान करतो आहे का महायुतीला मतदान करतो आहे का अपक्ष उमेदवारांना मतदान करतो आहे, हे आज दिवसभरामध्ये मतमोजणीच्या कलांच्या नंतर आपल्याला लक्षात येणार आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वदूर खटाव तालुका, कोरेगाव तालुका, सातारा तालुका या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवल्या गेल्या. अगदी निवडणूक जाहीर झालेल्या मतदान प्रक्रिया सुरू होताना, प्रचाराची प्रक्रिया सुरू होताना पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सातारा जिल्ह्याचे सुपुत्र, सन्माननीय शिवसेनेचे प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांची प्रचंड मोठी सभा कोरेगाव या ठिकाणी महेश शिंदे आमदार यांच्यासाठी प्रचाराची सभा झाली. प्रचंड समुदाय होता, उत्स्फूर्त समुदाय होता, प्रभावी भाषणं झाली, अनेक चांगला मेसेज निवडणुकीचा सुरुवात ट्रेंड करतानाच लोकांच्या मनामध्ये पेरण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदेनी केलं, स्वतः महेश शिंदेनी केलं आणि त्यांच्या प्रचारक लोकांनी केलेलं आहे. याच्यानंतर महेश शिंदे यांच्यासाठी सातारा तालुक्यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आणि वर्तमान महायुतीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज, साताऱ्याचे आमदार छत्रपती शिवरायांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले महाराज आणि सातारा तालुक्यातले असणारे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि कराड उत्तरचे विद्यमान महायुतीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे मनोजदादा घोरपडे यांना घेऊन
महेश दादांच्यासाठी अंगापूर या ठिकाणी मोठी जंगी सभा करण्यात आली। पुशेगावला सभा झाली, कोरेगावला सभा झाल्या, अजून इतर ठिकाणी सभा महायुतीचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारासाठी झाल्या आणि प्रत्यक्ष फील्डवरचं प्रचार यंत्रणा प्रचंड मोठ्या पद्धतीने राबवली गेली। अत्यंत सिस्टमॅटिक पद्धतीची निवडणूक महेशदादा शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लढली गेली। महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांतजी शिंदे, ज्यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस, याच्या प्रचारासाठी सुद्धा दस्तूर खुद्द महाराष्ट्रामधले एक ज्येष्ठ नेते, ज्यांनी अनेक उन्हाळे अनेक पावसाळे निवडणुकीचे पाहिलेले आहेत, ज्येष्ठ नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, संस्थापक आहेत, त्यांची सभा कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी झाली। प्रचंड समुदाय या मतदारसंघामध्ये समाज उपलब्ध झालेला होता, त्यांना मेसेज देण्याचं काम माननीय शरद पवार साहेबांनी, स्वतः उमेदवार शशिकांत शिंदेनी आणि त्यांच्या प्रचारक स्टार प्रचारकांनी देण्याचा प्रयत्न केला। पुशेगावमध्ये त्यांच्यासाठी सभा झाली, सातारा रोड मध्ये त्या ठिकाणी सभा झाली। राष्ट्रवादीच्या नेत्या शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची नियोजित सभा होती। सभा संपन्न झाली, कार्यान्वित झाली, परंतु सुप्रियाताई सुळे मात्र या सभेला पोहोचल्या नाहीत। हेही या मतदारसंघामध्ये घडून गेलेली गोष्ट आहे। एकूणच काय, अपक्ष असणारे उमेदवार त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून, वाहनांच्या माध्यमातून, स्पीकरच्या माध्यमातून, बॅलेट पेपरच्या माध्यमातून, माहिती पत्रकांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आपला प्रचार केलेला आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आपला प्रचार केलेला आहे, महायुतीच्या उमेदवारांनी प्रचार केलेला आहे आणि या सगळ्या प्रचार यंत्रणेनंतर मतदान झालं आणि आज प्रत्यक्ष 2,49,332 मतदान मोजलं जातंय। हे सगळ्यात मोठा फॅक्टर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेचा किती फायदा यामध्ये निर्माण होतो हे सध्या तुम्हाला मला पाहण्यासारखा मुद्दा आहे। मुलींना शिक्षण फ्री ही महायुतीची योजना, शेतकऱ्यांना शेती पंपासाठी लागणारी वीज माफ ही योजना, अनेक प्रकारचे सुशिक्षित बेरोजगारांसाठी भत्ता, अशी ही पद्धतीचा विचार या ठिकाणी केला गेला। अशा एक ना अनेक पद्धतीच्या योजना महाविकास आघाडीपेक्षा जास्तीच्या महायुतीने निर्माण केल्या आणि महायुतीने एक प्रभावशाली हे गेलेले 2.5-3 वर्ष महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार चालवलं। देवेंद्र फडणवीसांसारखा एक मुत्सद्दी व्यक्तिमत्व, एकनाथ शिंदेसारखा एक कार्यतत्पर व्यक्ती आणि अजितदादांसारखा अत्यंत गुड मॉर्निंग ते गुड नाईट पर्यंत काम करणारा व्यक्ती, असे त्रिमूर्तींच्या माध्यमातून हे महायुतीचं सरकार या ठिकाणी कार्यान्वित होतं आणि पुन्हा या तिघांच्या उपस्थितीमध्ये आणि इतर मित्रपक्षांच्या माध्यमातून ही महायुती महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक लढवली। त्या महायुतीचे उमेदवार महेशदादा शिंदे हे विजयी होतील अशा प्रकारचे अनेक पोल्स आहेत, परंतु शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा दावा केला जातोय की शशिकांत शिंदे निश्चितपणाने विजयी होतील। आता आपण दिवसभरामध्ये ही मतमोजणी सुरू झालेली आहे, याच्यातून आपण पाहायचं आहे की 77.64% झालेलं मतदान, ज्याच्यामध्ये 1,20,757 महिलांनी केलेलं मतदान आणि 1,28,574 पुरुष मतदारांनी केलेलं मतदान, या 19 फेऱ्यांच्या माध्यमातून कोरेगाव, खटाव आणि सातारा या तिन्ही तालुक्यातली जनता महायुतीचे उमेदवार महेशदादा शिंदे यांना विजयश्री त्यांच्या वरमाला गळ्यामध्ये परिधान करते आहे का चमत्कार घडून शशिकांत शिंदे यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडणार आहे आपल्याला सांगता येत नाही। आपण मीडिएटर आहोत, पोस्टमनचं काम करतो आहोत। जे दिसलं याची देही याची डोळा हे निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये आपण पाहिलं आणि त्या पद्धतीनं आपण ते मांडण्याचा प्रयत्न केला गेला। यामध्ये आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तर 2019ला जी निवडणूक संपन्न झालेली होती, या निवडणुकीमध्ये सुद्धा
आपण जर पाहिलं तर महेश शिंदे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून 1,01,487 मतदान 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पडलेलं होतं. या मतदानाच्या माध्यमातून 49.58% मतदान 2019ला महेशदादा शिंदेंना होतं आणि ते मिळून आमदार झालेले होते. शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार 2019ला पण होते. शशिकांत शिंदे यांना 95,255 मतदान पडलं, 46.54% मतदान त्यांना पडलं. आणि अपक्ष उमेदवार आणि नोटा याला 7,894 मतदान पडलं, 3.88%. अशा या 2019च्या निवडणुकीमध्ये महेश शिंदे हे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावरती 6,233 जादाची मतं घेऊन विजय झाले, लोकनियुक्त आमदार झाले आणि विकासाचा झंझावात पाठीमागील 5 वर्षामध्ये निर्माण केला. कोविडचा काळ स्वतःची हॉस्पिटल्स उभारून स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून आम्ही लोकांना बरं केलेलं आहे अशा प्रकारचा दावा. 28,000 मरीजांना आम्ही त्यांना जीवनदान देण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारची प्रचार यंत्रणेमधून त्यांनी घोषणा करण्यात आलेली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर महायुतीचे उमेदवार जे कोरेगाव लोकसभेपुरता आपण विचार केला गेला तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना महेश दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार यंत्रणा कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राबवली गेली. यामध्ये 1,03,922 मतदान स्वतः उदयनराजे भोसले यांना देण्यामध्ये महेशदादा शिंदे यांना यश आलं आणि स्वतः ज्यांचा हा मतदारसंघ आहे विधानसभेच्या दृष्टिकोनातून ते लोकसभेचे उमेदवार होते महाविकास आघाडीचे माननीय शशिकांतजी शिंदे यांना मात्र या मतदारसंघामधून 97,067 मतदान मिळालं. उदयनराजे भोसले महाराज यांच्यापेक्षा 6,855 मतदान शशिकांत शिंदेंना स्वतःच्या मतदारसंघामध्ये कमी पडलेले मतदान आहे. आणि म्हणून प्रसार माध्यमामध्ये ज्या प्रकारची चर्चा करण्यात आली त्यामधून पत्रकार म्हणून आम्ही अनेकांनी जर शशिकांत शिंदे यांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये लोकसभेला मतदान कमी पडत असेल तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला शशिकांत शिंदे यांना विजयी खेचून आणणं महाकठीण असणार आहे. या प्रकारची सुतोवाच त्याच वेळेला प्रसार माध्यमामधून सगळ्या पत्रकारांनी केलेलं होतं. तरी सुद्धा महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी दिली, महायुतीने महेशदादा शिंदेंना दिली आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. आज 10:15चं टायमिंग माझ्या घड्याळामध्ये झालेलं आहे. मी आता हा व्हिडिओ करून पूर्ण होताना हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आवडला असेल ही विश्लेषण तर तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांना जरूर पाठवा. याच्यानंतर आलेले जसे जसे कल येत आहेत त्या कलांच्या संदर्भामध्ये आपण विश्लेषण करणार आहोत, ती बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर आज दिवसभर आणि उद्या असणारे आहे 2-3 दिवस विधानसभा कोरेगाव 257 विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण अत्यंत सूक्ष्म आपल्याशी संवादित करणार आहोत, अनेक व्हिडिओज निर्माण करणार आहोत. त्यासाठी विश्वकर्मा मीडिया न्यूज या यूट्यूब चॅनलवरला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही ते सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन जर प्रेस केलं तर यूट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन आम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ अपलोड करतो तर त्याचं नोटिफिकेशन आम्ही तुम्हाला पाठवायच्या ऐवजी ऑनलाईन यूट्यूबच तुम्हाला पाठवतं. मग हे 2-3-4 दिवस आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार येतंय का महायुतीचं सरकार येतंय, काय स्थित्यंतर निर्माण होत आहेत, काय डाव प्रतिडाव केले जाणार आहेत, याही बद्दल आपण बोलणार आहोत. पुढील 1 आठवडाभर आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत वेगवेगळ्या माध्यमातून आणि अत्यंत निरपेक्ष ऑथेंटिक सत्य आणि खरी माहिती आपल्यापर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमचा प्रयत्न फक्त माध्यमकर्मी म्हणून आहे. महायुती आमच्यासाठी मित्र नाही आणि महाविकास आघाडी सुद्धा आमच्यासाठी मित्र नाही आणि कुठलेही अपक्ष उमेदवार सुद्धा आमच्यासाठी मित्र नाहीत किंवा महायुती महाविकास आघाडी किंवा अपक्ष उमेदवार हेही आमच्यासाठी शत्रू नाहीत. आम्ही एका न्यूट्रल अवस्थेमध्ये आहोत. जे दिसतंय याची देही याची डोळा ते फक्त तुमच्यापर्यंत या
विश्लेषणाच्या बातमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येणं एवढंच आमचं काम आहे आणि त्याच नजरेनं तुम्ही पाहावं एवढीच आमची विनंती राहील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण पाहत राहा, ऐकत राहा विश्वकर्मा मीडिया न्यूज. मी पत्रकार आणि संपादक संदीप दीक्षित. मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. भारत माता की जय. वंदे मातरम. धन्यवाद. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन, रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.